सातारा झेडपी निवडणुकीवरून विधान परिषदेमध्ये महायुतीमध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळालं। सातारा जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये झालेल्या राड्यावरून शिवसेना नेते चांगलेच आक्रमक झाले। शिवसेनेच्या मंत्र्यांनी केलेल्या मागणीनंतर पोलिसांचं निलंबन करण्याचे आदेश नीलम गोऱ्हे यांनी दिले। दरम्यान गोऱ्हेंच्या निर्णयावर भाजपकडून आक्षेप घेण्यात आलेला आहे। बघूयात या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। एसपी जो वागलाय ना सभापती महोदय, त्याला तात्काळ निलंबित करा। साताराचे पोलीस अधीक्षक त्यांचं सरकारने निलंबित करावं। हे नियमांना धरून सभापती महोदय नाही, हे अक्षरशः या लोकशाहीला काळीमा फासणारी घटना। मंत्री बघितले नाही, पदाधिकारी बघितले नाही, अशा आरोपीला जो असं पकडतात तसं पकडून घेऊन गेले। त्या ठिकाणची परिस्थिती, कायदा सुव्यवस्था धोक्यात आणण्याचं काम केलं कुणी? योग्य ती चौकशी केली जाईल, त्यानुसार त्याच्यावर कारवाई केली जाईल। सातारा जिल्हा परिषदेत झालेल्या वादावरून सभागृह चांगलंच तापलं। सभागृहात एकनाथ शिंदेचे मंत्री आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। मंत्री आमदारांना पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप करत राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं पोलिसांच्या निलंबनाची मागणी केली। दरम्यान यानंतर उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी IPS अधिकाऱ्यांसह 100 पोलिसांच्या निलंबनाचे आदेश दिले। रविवारी सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राडा झाला होता। यामध्ये पोलिसांनी मंत्री आमदारांना थेट हात लावल्यानं त्यांच्या निलंबनाची मागणी करण्यात आली आहे। तो एसपी जो वागलाय ना सभापती महोदय, पूर्ण एखाद्या घरगाड्यासारखा वागलाय। त्यामुळे आपण माझी विनंती आहे, त्याला तात्काळ निलंबित करा, बडतर्फ करा सेवेतनं। आज त्याची निवृत्त हायकोर्ट जज मार्फत त्याची चौकशी करा। हा अन्याय आम्ही सहन करणार नाही। अशा पद्धतीनं मंत्र्यांवर आरेरावी करणाऱ्या, मंत्र्यांना जखमी करणाऱ्या त्या पोलीस दलाचा प्रमुख तुषार दोशी, LCBचा इन्स्पेक्टर देवकर, LCBचा असिस्टंट इन्स्पेक्टर गर्जे आणि त्यांच्या बरोबरचे 100 पोलीस यांच्यावर तात्काळ कारवाई करून त्याला निलंबित करा। या सभागृहामध्ये आमदार सांगतात ते खरं मानलं जातं, तर मंत्री सांगतायत म्हटल्यावर ते खरंच मानलं पाहिजे। हा आतापर्यंतचा प्रघात आहे। एक दुसरं, एवढी घटना घडल्यावर सरकारकडून कालच चौकशीचे आदेश जायला हवे होते, ते काही कारणाने गेलेले नाहीयेत। आज पहिला दिवस आहे सुट्टीनंतरचा, तर ताबडतोब साताराचे पोलीस अधीक्षक आणि संबंधित ज्यांनी लोकांना ढकलाढकली केली, जखमी केलेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मतदानाच्या प्रक्रियेपासून वंचित ठेवलेलं आहे, त्यांचं सरकारने निलंबन करावं असे मी निर्देश देत आहे। नीलम गोऱ्हेंनी दिलेल्या निलंबनाच्या आदेशावर भाजप आमदार आणि मंत्री जयकुमार गोरे यांनी आक्षेप घेतलाय। निलंबनाचे आदेश नियमाला धरून नसल्यानं निर्णय स्थगित करण्याची मागणी त्यांनी सभागृहात केली। कोणताही अहवाल न मागवता निलंबनाचा आदेश कसा देऊ शकता असा सवालही त्यांनी यावेळेला उपस्थित केलाय। या सगळ्या परिस्थितीचा विषय सभापती महोदय समजून घेतला पाहिजे आणि आपण ही परिस्थिती समजून न घेता, वस्तुस्थितीचा अहवाल न मागवता फक्त इथं चर्चा झाली म्हणून एखाद्या IPS अधिकाऱ्याला सस्पेंड करणं हे नियमांना धरून सभापती महोदय नाही। आणि सभापती महोदय एक आहे, सभापती महोदय या SPचं जे आपण निलंबन केलंय त्याला तातडीनं स्थगिती देण्याची आवश्यकता आहे। मंत्री मकरंद पाटील यांनी देखील या राड्यावरून काही सवाल उपस्थित केले। सदस्यांना मतदान न करू देता अटक केली। ही घटना लोकशाहीला काळीमा फासणारी असल्याचं त्यांनी म्हटलंय। दरम्यान यानंतर भाजप नेत्यांनी देखील राड्यावरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर पलटवार केलाय। कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचं काम कुणी केलं असा सवाल जयकुमार गोरेंनी सभागृहात उपस्थित केला। मतदानाच्या दारापर्यंत गेलेले सभागृहाच्या, तिथून पोलिसांनी त्यांना उचलून नेणं, हे अक्षरशः या लोकशाहीला काळीमा फासणारी घटना ही सातारा जिल्ह्यामध्ये घडली। त्यामुळं माझी या निमित्तानं कळकळीची विनंती आहे की जिल्हा पोलीस प्रमुख आणि संबंधित प्रशासनावर आपण कडक कारवाई करावी, त्यांना बडतर्फ करावं। त्या ठिकाणची परिस्थिती, कायदा सुव्यवस्था धोक्यात आणण्याचं काम केलं कुणी? जर त्या ठिकाणी आजपर्यंतच्या इतिहासामध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक असताना त्या ठिकाणी मंत्री कसे जातात? का कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो? 2-2, 5-5 हजार कार्यकर्ते कोण बोलवतं? याची चौकशी झाली पाहिजे। या सगळ्या गोष्टी, याही गोष्टीची चौकशी झाली पाहिजे। 11 वाजता जिल्हा परिषदेची निवडणूक असताना जिल्हा परिषदेच्या CO ला 11 वाजता मीटिंग घ्यायला कोणी भाग पाडलं? याची चौकशी झाली पाहिजे।
एकीकडे विधान परिषदेत शिवसेना आणि भाजपच्या मंत्र्यांमध्ये चांगली जुंपली होती, तर दुसरीकडे विधानसभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या घटनेचा निषेध केला. सदस्यांना आरोपी सारखं पकडून नेल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. तर वस्तुस्थितीच्या आधारावर या प्रकरणाची चौकशी करून कारवाईचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय. मंत्री बघितले नाहीत, पदाधिकारी बघितले नाही, कोणी बघितले नाही, जसे आमदार बघितले नाही, असे आरोपीला जो असं पकडतात तसं पकडून घेऊन गेले. आणि त्या ठिकाणी घेऊन गेल्यानंतर ते दोन लोक, बरं ते दोनच कसे काय मग मतदार त्यांनी पकडले? दोनच मतदार जे आहेत ते त्यांना घेऊन गेले. अध्यक्ष महोदय, सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांनी जी वस्तुस्थिती सांगितलेली आहे त्या वस्तुस्थितीच्या आधारावर या संपूर्ण प्रकरणाची योग्य ती चौकशी केली जाईल आणि चौकशीच्या मध्ये जे काही निष्पन्न होईल त्यानुसार त्याच्यावर कारवाई केली जाईल. साताऱ्यात महायुतीमधील पक्षाचे सदस्य फोडत भाजपनं जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन केल्यानं चांगलाच वाद निर्माण झालाय. सातारा झेडपीची निवडणूक भाजपनं स्वबळावर लढवली होती, तर शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र निवडणुकीच्या मैदानात उतरली होती. झेडपी निवडणुकीच्या वेळी भाजपनं केलेलं फोडाफोडीचं राजकारण आणि राष्ट्रवादीच्या सदस्यांना ताब्यात घेतल्यानं चांगलाच राडा झाला होता. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीच्या दिवशी साताऱ्यात मोठा राडा झाला. राष्ट्रवादीच्या 2 सदस्यांना अपहरणाच्या गुन्ह्यात पोलिसांनी मतदान करण्याआधीच ताब्यात घेतलं. त्यामुळे राष्ट्रवादी शिवसेनेचा आकडा कमी झाला आणि भाजपला बहुमताचा आकडा गाठता आला. सदस्यांना ताब्यात घेतलं त्यावेळेला पोलिसांनी मंत्र्यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप करण्यात आला. पोलीस घरगड्यासारखे वागल्याचा आरोप शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांनी केला होता. सातारा जिल्हा परिषदेवरून महायुतीत मिठाचा खडा पडलाय. साताऱ्यात काल जयकुमार गोरे, शिवेंद्र अजय भोसले विरुद्ध शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांच्या टोकाची लढाई पाहायला मिळाली. दरम्यान या लढाईचे आज सभागृहात पडसाद उमटले आणि थेट पोलिसांच्याच निलंबनाचे आदेश देण्यात आले. त्यामुळे शिवसेना आणि भाजपमधला हा वाद आणखीन वाढण्याची शक्यता आहे. तुषार तपासेसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.